श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण करणे हे उत्तमच, पण वेळेअभावी किंवा इतर अनेक कारणांमुळे गुरुचरित्राचे पारायण करणे अनेकांना जमत नाही. अशा वेळीस पारायण करणे जमत नसेल तर फक्त ऐका. आपली नित्यकर्मे करता करता ऐकत राहावे. यामुळे गुरुचरित्राचे पारायण करण्याएवढेच फळ निश्चितच साधकाला लाभते. दत्तगुरूंची कृपा होतेच होते. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. नावाड्याची त्रिस्थळी यात्रा आणि श्री क्षेत्र औदुंबराचे महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीगुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वरच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणालात, पण अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती? तेव्हा सिद्ध म्हणाला, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन श्री विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. नृसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली. तेव्हा कोठे तो दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व श्री लक्ष्मींनी औदुंबरास वर दिला, औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जप आदी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्या आदी महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सान्निध्यात नित्य वास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. अमरेश्वरा सन्निध्य 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत असत. त्यांना आपल्या स्थानी नेत असत. त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत असत. एकदा एक नावाडी शेताची राखण करीत होता. योगिनी श्री गुरूंच्या समवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठेच नवल वाटले. त्यालाही श्री गुरूंच्या विषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. तेवढ्यात श्री गुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, मी सहज भावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य धन्य झालो. आपली माझ्यावर कृपा दृष्टी राहो एवढीच फक्त प्रार्थना आहे. त्याचा निष्कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविका, तू येथे आलास, येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिलास, त्यामुळे तुझे दैन्य गेलेच असे समज. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. श्री गुरु त्याला घेऊन संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला. मार्गामध्ये त्याला गुप्त धन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी श्री गुरूंची अखंड सेवा करीत असत. एके दिवशी नावाडी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे
खूपच पुण्यप्रद असे मानले जाते. मी अडाणी आहे, हीन जातीचा आहे, मला या गोष्टींचा कसा लाभ होणार? ते ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळा आला. ते म्हणाले, अरे कृष्णा, पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. ओंकारेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया असेच म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी. पण तुला ती क्षेत्रे प्रत्यक्षातच पाहावयाची आहेत ना? मग चल माझ्याबरोबर. श्रीगुरूंनी नावाड्याला व्याघ्र चर्मावर आपल्या मागे बसवले. मग आपल्या अचिंत्य योग शक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून माध्यान्ह समयी ते काशीस आले. तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले. श्रीगुरू त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने येथेच राहणार आहे. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतील. येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपाद आदी पर्वणी काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्त्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य लाभेल. येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्य फळ मिळेल. श्रीगुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19 संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री